नमस्कार मित्रांनो. 28 जूनच्या भागामध्ये आदिपती आणि अक्षरा रस्त्याने चाललेले असतात. अक्षरा म्हणते काहीतरी काम शोधायला पाहिजे. आदिपती म्हणतो नुसतं काम नाही तर मोठं काम पाहिजे. तेवढ्यात त्याचं लक्ष जातं. तो मिळालं काम. अक्षरा म्हणते मिळालं म्हणजे कुठे मिळालं? समोर भव्य कुस्ती स्पर्धा याचा बोर्ड असतो. आदिपती म्हणतो बघा की पहिलं बक्षीस 25,000चं आहे. ती म्हणते हो, मग यात काय काम आहे? तो काम म्हणजे मी कुस्ती खेळायला आखाड्यात उतरणार. ती म्हणती नाही हो, काही पण काय? तुम्हाला कुस्तीबद्दल काही माहिती आहे का? तो काय हो मास्तरीबाई, आपण कोल्हापुरातील लहानपणापासून कुस्ती बघत आलो. अक्षरा म्हणते हो, बघणं आणि खेळणं यामध्ये खूप फरक असतो. तुम्ही स्वतः कधी कुस्ती खेळलात का? तो नाही म्हणजे लहानपणी खेळलो, पण मी खेळेल कुस्ती. आणि बघा ना तुम्ही, एका दिवसाचे 25,000 मिळणार. अक्षरा म्हणते म्हणून काय झालं? मग काही पण करायचं का? आपण काहीतरी असं काम बघूया ना ज्यामध्ये पैसे मिळतील. तो मास्तरीबाई, कुठल्याही कामामध्ये आपल्याला एवढे पैसे मिळणार आहे का? आता तुम्हीच बघा ना, आपण दिवसभर काम करतो, किती मिळतात? 1,000 2,000, डोक्यावरून गेलं तर 3,000. दुसऱ्या दिवशी परत तोच प्रश्न असतं, काय खायचं, पैसे कसे कमवायचे? त्यापेक्षा आपण एक काम करूया ना, एक घाव दोन तुकडे, 25,000 मिळूया. परत पैसे कमायची गरज नाही, निवांत. अक्षरा म्हणते नाही नाही, आम्ही मुलांना पण सांगतो, थेंबे थेंबे तळे साचे, तसंच असायला पाहिजे. आपण असं एकदम करायला गेलो ना, अंगाशी येतं, नको. ती जायला लागते. तो थांबा थांबा, अहो तुमचा विश्वास आहे ना आमच्यावर? आम्ही कुठल्या पण पैलवानाला असा लोळवतो. फक्त तुमची साथ आहे की नाही तेवढं सांगा. ती म्हणते आहे पण नको. तो आता काय पणबिन नाही, तुम्ही आमची काळजी करू नका. दुर्गी जाते म्हणते ताई बोलिवलं? भुवनेश्वरी म्हणते तू आता घरात कशी? दुर्गी म्हणते म्हणजे मी कुठे जाऊ? भुवनेश्वरी म्हणते दुर्गे, आजपासून रातच्याला आम्ही तुझ्यासाठी बदाम भिजू घालतो. काय ना, सकाळी उठून बदाम खात जा, म्हणजे तुझी स्मरणशक्ती चांगली होईल. ती ताई खरंच मला काहीच आठवना, तू काही सांगितलं होतं का? भुवनेश्वरी म्हणते बदामाचा बोकानाच भरला पाहिजे. अगं तुला सुनबाईवर नजर ठेवायला सांगितली होती ना मी. दुर्गी डोक्याला हात लावत म्हणते अर्र होय की. भुवनेश्वरी म्हणते मग कोण ठेवणार? अधिपतीवर आमचा पूर्ण विश्वास आहे, पण सुनबाईचं काय सांगता येत नाही. अधिपती समोर रीत पळायचं नाटक करतील, पण त्यांच्या पाठीमागं काय करतील ते सांगता येत नाही. त्यांचे आईवडील त्यांची फोन करून काही मदत घेतली की बघ जरा. आता दुर्गी आणि चंची बाहेर पडतात. चंची म्हणते मम्मी, अख्ख्या कोल्हापुरात आपण दोघींनीच हुडकायचं का? अगं मावशीकडं बक्कळ पैसा आहे, तिला सांग की माणसं लावायला. आता ही हुडकाहुडकीची कामं काय आपण करत बसायची? दुर्गी म्हणते अगं चंचे, फक्त ताईने सांगितलं म्हणून नजर नाही ठेवायची, त्या मास्तरडीवर मला पण नजर ठेवायची. चंची म्हणते तिच्यावर तुला कशाबाई नजर ठेवायची? दुर्गी म्हणते अगं ह्या परीक्षेत ती नापास झाली ना तर ताई तिला चांगलंच झापल, आणि यामध्ये फायदा कुणाचा आहे? चंची म्हणते आपला फायदा आहे. तेवढ्यात दुर्गीचं लक्ष जातं तर अक्षरा आणि अधिपती चाललेले असतात. ती चंचे ते बघ दोघं. अगं पण हे दोघं जण कुस्तीच्या मैदानाकडं का बरं चाललेत? आता आतमध्ये मोठ्याने अनाऊन्स करत असतात, ज्या स्पर्धकांना यामध्ये भाग घ्यायचं त्यांनी नाव नोंदवायचं. भुवनेश्वरीकडं काही लोक येतात. भुवनेश्वरी म्हणते बसा. ते म्हणतात मॅडम, आपल्या स्पर्धेला खूप छान प्रतिसाद मिळतोय. सरकार एक विनंती करायची होती. भुवनेश्वरी म्हणते बोला की. ते म्हणतात सरकार, आजचं बक्षीस वितरण आपल्या हातून व्हावं ही आमची इच्छा आहे. तुम्ही प्रमुख पाहुणे म्हणून या, प्लीज नाही म्हणू नका, आणि माफ करा बरं का, ऐन वेळेस तुम्हाला सांगतोय. भुवनेश्वरी म्हणते हा पण ह्यावेळेस स्पर्धक कोण कोण आहे? आता मात्र ते एकमेकडं बघायला लागतात. अक्षरा कुस्त्या बघत असते आणि म्हणते तुम्ही खरंच शुअर आहात ना? तर तो होय, आम्ही शुअर आहे. तेवढ्यात अनाऊन्स करणार येतो आणि म्हणतो सरकार तुम्ही इकडं कुठं? आता तुमच्या हस्तेच कार्यक्रमाला सुरुवात करूया. सरकाराला पाणी आणणार आहे. अधिपती म्हणतो तुषारराव असं काही करू नका. तो म्हणतो अहो करू नका म्हणजे आम्हाला कळवलं असतं ना, अजून जंगी स्वागत केलं असतं. तो म्हणतो अहो स्वागत बिगत करायची काही गरज नाही, तेच सांगायलो. तुम्ही कधी कुठल्या स्पर्धकाचं स्वागत केलं का? तो म्हणतो म्हणजे? अधिपती म्हणतो अहो कुस्ती बघायला नाही, खेळायला आलो मी. तेवढे चंची आणि दुर्गी पण लपून बघत असतात. तो म्हणतो काय तुम्ही खेळणार कुस्ती? अधिपती म्हणतो होय तर, नाव नोंदणी चालू आहे ना, खुला गट आहे ना? तुषार म्हणतो हो. अधिपती म्हणतो नाव नोंदून घ्या, उतरतो मैदानात. तर म्हणतो अहो काय चेष्टा करते की काय?
अधिपती म्हणतो, ओ तुषारराव, अशी चेष्टा कशाला करू, नाव नोंदून घ्या. तो निघून जातो. अधिपती म्हणतो, कपडे धुतले, इस्त्री केल्या, आता मातीत लोळायचं आणि लोळवायचं. बुकणाच, चिखलात धुराळा आणि पाण्यात आग. 10 दिवसातील मोठं चॅलेंज. अक्षरा म्हणते, हो खरंच खूप मोठं चॅलेंज आहे. मी अशा कुस्त्या कधी बघितल्या नाही हो. अधिपती म्हणतो, मग आता बघा. चंची म्हणते, मम्मी अगं ते काय बोलायले, अधिपती कुस्ती खेळणार. भुवनेश्वरी नाव विचारते. एक जण म्हणतो, हे घ्या फाईलच घेऊन आलो. दुसरा म्हणतो, पण मैदानामध्ये अजून पण नाव नोंदणी चालू आहे. भुवनेश्वरी म्हणते, यांना मदत करायला आम्हाला आनंदच होईल. तेवढ्यात दुर्गीचा फोन येतो. भुवनेश्वरी म्हणते, तुम्ही हा पुढं, आम्हाला जेवढी मदत करता येईल ना तेवढी आम्ही करू. दुर्गीला म्हणते, काय गं तुला काय दम निघाना की काय. दुर्गी म्हणते, अगं ताई आम्ही तर काय बघायलो. दुर्गी म्हणते, ताई आपल्या अधिपतीने कुस्तीत भाग घेतलाय. अगं ताई ह्या कुस्तीत जिंकल्यानंतर 25,000चं बक्षीस आहे आणि त्यासाठीच अधिपतीने ह्यामध्ये भाग घेतला असेल. त्या मास्तरडीला काही अक्कल आहे की नाही, तिनं ढकललं असेल. अगं ताई एक से बडकर एक कुस्ती खेळणारे आलेत आणि ताई अधिपतीने एकदा स्पर्धेत भाग घेतला की नाही ते जिंकणारच बघ. आणि एकदा की त्यांच्या हातात पैसा आला की ते आरामात 10 दिवस राहतील. भुवनेश्वरी म्हणते, नाही 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 असं होतं कामा नाही. काय बी झाले ना त्यांच्या हातात पैसे पडू द्यायचे नाही. काय करून ते स्पर्धा जिंकणार नाही अशी व्यवस्था कर. पण एक ध्यानात ठेव दुर्गे, ह्यामध्ये अधिपतीला काही त्रास झाला नाही पाहिजे, त्याला दुखापत नाही झाली पाहिजे, त्यांची काळजी घे. ती म्हणते, होय ताई आम्ही करतो हां, सुमडीत काहीतरी करतो. भुवनेश्वरी म्हणते, आम्ही यायलो तिकडं. फोन ठेवून म्हणते, अधिपती कुस्तीत उतरले. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.